खरंच समजत नाही कुठल्या काळात जगत आहे आपण. ज्या चिमुकल्या जीवाला नीट बोलताही येत नाही तिला शिकवावं लागत आहे आज दिस इज माय प्रायव्हेट पार्ट, प्रायव्हेट पार्ट, प्रायव्हेट पार्ट. 2 मिनिट जर मुलगी डोळ्यासमोर नसेल तर नको नको ते विचार येत आहेत. हात पाय गळून जात आहेत, जीवात जीव नसतो. आजकाल ज्या घटना घडत आहेत त्यामुळे प्रत्येक आईवडिलाच्या मनात भीती बसली आहे. अगोदरच्या काळात स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं म्हणून घरात कोंडून ठेवत होते. आता स्वातंत्र्य आहे पण सुरक्षितता नाही. प्रत्येक क्रिएटर एकच बोलत आहे, मुलीला एकटं सोडू नका, मुलीला एकटं पाठवू नका. स्वतःच्या घरात सुद्धा मुलगी सुरक्षित नाही. ज्या विकृत विचाराच्या काही पुरुषांमुळे ही भीती प्रत्येक घराघरात पसरली आहे. ते विकृत विचार आणि ते पुरुष बुडा सकट उपडून टाकले तर पुढे चालून आपल्या बहिणी आणि मुली सुरक्षित राहतील. काही घरातील पुरुष आणि सत्तेत असलेले पुरुष काहीही घडू द्या स्त्रीला जिम्मेदार ठरवतात, स्वतःवर येऊ देत नाहीत, एवढे चालू असतात. 95% पुरुषांचं म्हणणं असं आहे की स्त्रीच्या कपड्यामुळे बलात्कार होतात. त्या पुरुषांना माझा प्रश्न आहे, 8 महिन्याच्या मुलीकडे लहान कपडे असतात का? जन्मल्यापासून ते 10-11 वर्षाची होईपर्यंत मुला मुलीचे शरीर सेम असते. मग आता सांगा 3-4 वर्षाच्या मुलीचा बलात्कार का होतो? 70 वर्षाच्या आजीकडेही फॅन्सी ड्रेस आहेत का? त्या बुरका घालून जातात तरी मग त्यांच्यावर अत्याचार का होतात? कारण समस्या कपड्यांची नाही, तुमच्या नजरेची आहे. नजर स्वच्छ नसेल तर बुरख्यातली स्त्री ही तुम्हाला उघडीच वाटेल. प्रॉब्लेम स्त्रीचे कपडे नाही, पुरुषांचे सडके विचार आहेत. 2 मिनिटाच्या हौसेसाठी कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त झाले असतील आजपर्यंत, आणि एवढी भयानक मौत की बस त्याबद्दल विचारही करू शकत नाही. आपल्या मुलींच्या भविष्याचा विचार करून आपण सर्वांनी काहीतरी केलं पाहिजे. सरकारच्या आणि पोलिसांच्या भरोश्यावर बसणं आता योग्य वाटत नाही, कारण आपण बघतच आलो आहोत आतापर्यंत किती मुलींना न्याय मिळवून दिलाय सरकारने आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी. जशा बलात्काराच्या बॅक टू बॅक न्यूज येत आहेत तसा एखाद्याला लाईव्ह फाशी देऊन बघा, नाही तर दगडानं ठेचून ठेचून मारा, मग बघा कोणाची हिंमत होते भर रात्री एखादी स्त्री रस्त्याने चालली तर डोळे वर करून बघणार नाही.